मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण बघत आहात मनोगत यूट्यूब चॅनेल. मित्रांनो सत्ता ही परिवर्तनीय असते आणि सत्तेचा अहंकार आणि मस्ती फार काळ टिकत नाही. जनतेवर दंडेलशाही करू पाहणाऱ्यांना जनता मात्र उलथवून टाकते. अलीकडच्या काळात नेपाळ हे त्याचे जिवंत उदाहरण आपण पाहिले. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की नेपाळमध्ये जे घडलं ते भारतामध्ये तसं घडण्याची आणि तशी अराजकता माजण्याची कुठलीही शक्यता या ठिकाणी दिसत नाही. कारण काय तर आपल्याकडे संविधान आहेत असं मात्र सांगितलं जातं आणि संविधानामुळे राज्यकर्ते आणि शासन आणि जनता यांना एकमेकाच्या चौकटीत बांधून ठेवलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, भारतात जसं संविधान आहे तसं नेपाळमध्ये सुद्धा भारतासारखंच संविधान होतं. त्यामुळे दिल्लीतील जंतर मंतरवरचा संघर्ष हा काही राजकीय संघर्ष नव्हता, तर देशभरातील दबलेल्या विद्यार्थ्यांचा हुंकार, विद्यार्थ्यांच्या अस्मितेचा तो आवाज होता. म्हणूनच त्या दृष्टिकोनातून त्या आंदोलनाकडे या ठिकाणी पाहावं लागेल. परंतु या संघर्षाला भारतीय जनता पार्टी विरुद्धचा संघर्ष म्हणून पाहण्यापेक्षा तो सत्तेच्या संवेदनशीलतेची कठोर परीक्षा पाहणारं आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे या निमित्ताने पाहता येईल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने एकदाच ते आंदोलन हे शांत झालं. खरं म्हणजे सरकारने जंतर मंतरवरील आंदोलनाने अनेक गोष्टी साध्य केल्या किंवा भविष्यात साध्य करता येऊ शकतात. इतकं हे आंदोलन पराकोटीचं यशस्वी झालं. सरकारची जबाबदारी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून लोकांच्या मनातील असंतोष समजून घेण्याची ही सरकारचं सामाजिक दायित्व असतं. ही सरकारची जबाबदारी देखील असते. विशेषतः शिक्षणासारख्या संवेदनशील विषयात विषय हरवला तर त्याचा परिणाम हा थेट पुढच्या पिढीवर होतो, नव्हे तो भारताच्या एकूणच समग्र जीवनावर देखील होतो. आणि दडपशाहीने कुठलेही प्रश्न हे सुटत नसतात, तर ते मात्र अधिक चिघळत असतात. हेही या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लक्षात आलेलं आहेतच. एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर कुठल्याही अणुबॉम्बची किंवा क्षेपणास्त्राची गरज या ठिकाणी आवश्यकता नाही. तर त्या देशामधील प्रथम शिक्षण व्यवस्था खिळखिळी करा, नंतरच्या कालावधीमध्ये तो देश हा पूर्णपणे शिक्षणाअभावी कोलमडून पडेल. हे नेल्सन मंडेला यांचं वाक्य मी मागच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे वैद्यकीय परीक्षेतील झालेला घोटाळा हा लाखो घरातील आशा आकांक्षा असलेल्याचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे सरकारने आंदोलकांप्रती दाखवलेली संवादहीनता ही एक प्रकारे भारतीय जनता पक्षाविरुद्ध भारतीय जनता असं स्वरूप हे त्या निमित्ताने त्याला प्राप्त झालं. यात मात्र केंद्र सरकारचाच अहंकार आणि दोष समोर आल्याने अखेर केंद्र सरकारला गुडघे टेकावे लागले, शरणागती ही स्वीकारावी लागली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही वर्षांवर आल्या असल्याने राम मंदिरातील चोरीचा विषय व नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहार व सरकारची कार्यपद्धतीचे मुद्दे हे एनडीए सरकारला उद्याच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्रासदायक ठरू शकतात. अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर एनडीएला उद्या घेरू शकतात किंवा एनडीएला त्यातून हात झटकून देखील चालणार नाहीत. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारमध्ये एकाही मंत्र्याचा राजीनामा झालेला नव्हता, पण सरकारने तानाशाही पद्धतीने योग्य पावलं न उचलल्याने सरकारवर ही नामुष्की ओढवली गेली. उद्या या आंदोलनात जर काही फलनिष्पत्ती असेल तर विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढण्याचं नैतिक बळ आणि नैतिक अधिष्ठान या निमित्ताने प्राप्त झालं आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांना लढण्याचा विश्वास हा या निमित्ताने निर्माण झाला. हे या आंदोलनाचं यशाचं सर्वात मोठं गमक म्हणावं लागेल. CJPचं आंदोलन यशस्वी होण्यामागे सरकारची एकूणच कार्यपद्धती या ठिकाणी कारणीभूत ठरली आहे, हे देखील या ठिकाणी नाकारता येऊ शकणार नाही. त्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला असता तरी या आंदोलनात देशविरोधी घोषणेबरोबर संसद उखडून टाकून नेपाळसारखी परिस्थिती करायची आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्ते सोशल मीडियातून आणि बिनधास्तपणाने रील बनवून हे समाज माध्यमावर व्हायरल करत होते. त्यामुळे हे जे आंदोलन आहेत हे आंदोलन यशस्वी झालं असलं तरी
देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणं हा त्याचा उद्देश असू शकतो किंवा नाही, याबद्दल सुद्धा संशय निर्माण होऊ शकतो. सत्ताधारी ज्या पद्धतीने या आंदोलनामागे भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणं आणि एकूणच भारताच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये एक कोलाहल निर्माण करणं हा बाह्य शक्तीचा हात असू शकतो, असं जे उजव्या विचारसरणीचे लोक या ठिकाणी आरोप करत आहेत, त्यातून एकूणच CJPच्या आंदोलनात निर्माण झालेले संशय कदाचित पुढच्या काळामध्ये हा पक्का ठरू शकतो, हे देखील या ठिकाणी अजिबात विसरता येणार नाहीत. एकूणच काय तर नीटच्या परीक्षेच्या आंदोलनातून केंद्र सरकार व नरेंद्र मोदींना या ठिकाणी जमिनीवर आणण्याचं काम हे विद्यार्थी संघटनांनी हे केलेलं आहे. भारत हा जगभरातील सर्वाधिक युवा शक्ती असलेला देश म्हणून ओळखला जातो. हे युवक केवळ फक्त झेंडे उचलण्यापुरते किंवा मतपेटीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर देशाच्या मुख्य राजकीय पटलावरचा सर्वात मोठा डिसाइडिंग फॅक्टर हा युवा शक्ती बनत चाललेला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा बरंच काही या निमित्ताने सांगून जातो. त्याहीपेक्षा एकाच पक्षाचे किंवा एकाच आघाडीचे राज्य सदाकाळ हे असू शकत नाहीत, असा भयसूचक इशारा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा सावधान, देशभरामध्ये वणवा पेट घेत आहेत, तेव्हा कसं वागायचं आणि राजकीय रणनीती पुढच्या काळामध्ये कशी ठेवायची हे NDA सरकारला पुढच्या काळात ठरवावं लागेल. तूर्तास एवढेच. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.